चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा कापला। ही घटना मोहोळ तालुक्यातील नजीक पिपरी शिवारात घडली आहे। मोहोळ तालुक्यातील नजीक पिपरी येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावरती कोयत्याने वार करून तिला ठार मारल्याची घटना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील नजीक पिपरी गावच्या हद्दीत घडली आहे। पतीला पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की मोहोळ पोलीसकडून मिळालेल्या माहितीनुसार नजीक पिपरी येथील बालाजी बापूराव वाघमोडे यांच्या शेतात गट नंबर 372-1 मध्ये मकवान कापण्यासाठी परभणी जिल्ह्यातील टोळी आली होती। या टोळीतील दर्शन सूर्यभान वाणी राहणार कातनेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी व त्याची पत्नी सुनीता दर्शन वाणी हे पती पत्नी ही आले होते। या टोळीतील मुकादम करण उर्फ शंकर गायकवाड यांचे वडील संजय गायकवाड यांचे सुनीताशी अनैतिक संबंध आहेत असा संशय घेऊन सुनीता वाणी वय 28 वर्ष हिच्या गळावर तिच्या पत्नीने दर्शन वाणी यांनी कोयत्याने सपासप वार करून यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली। यातच तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सुनीता वाणी हिचा खून प्रकरणी तिचा पती दर्शन वाणी यास पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत ज्याच्या शेतात ते आले होते ते शेतमालक बालाजी बापूराव वाघमोडे यांनी याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील हे करत आहेत।